नमस्कार मित्रांनो, तुमचं सहज स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तो आज मैं हूँ एक कोकण के एक ऐसे खूबसूरत प्लेस पे जिसका नाम है मार्लेश्वर। वागला 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 कैमरा बंद करा। सो गाइस, अभी हम हैं देवरूप में, संगमेश्वर में, मतलब हमारा दोस्त का घर है, सहयोग भाई का। तो हम यहाँ पे आए थे और आप देख सकते हो यार यहाँ का नजारा कितना खूबसूरत नजारा है। हाँ, पर मेरे को ना ये वाला एक विषय पता नहीं चला क्या है। यहाँ पे भात है और इसका लाइट ब्लिंक हो रहा है। आई थिंक ऐसा लग रहा है मेरे को, एक सेंसर रहता है ना, सेंसर मतलब जब भी कोई इस शेड के बाजू में से जब भी कोई जाएगा तभी वो लाइट ब्लिंक होगा, असं वाटतंय मला पर्सनली। तुमको मालूम रहेगा ना तो ये क्या है तो जरूर कमेंट करना, मेरे को भी पता चलना चाहिए। मैं बाकी लोग को भी पूछ सकता हूँ, पर तुमसे मेरे को चाहिए कि वो क्या है करके। मैं देखना चाहता हूँ जो कोकण में रहते उनको वो वाला चीज मालूम है कि नहीं। तो अभी मेरा भाई तो सोया है, बिकॉज उसने पूरा ड्राइविंग किया रात भर। मतलब मैं भी जागरण भी हमने भी किया था, इसलिए आप मेरे आंखों से पता तो चल रहा है, आपको मेरे आंखों से तो पता चल गया। फड़फड़ लो रे। आपको मेरे आंखों से पता तो चल गया होगा कि मेरी भी नींद नहीं हो चुकी है। तो अभी कुछ नहीं, फटाफट नाश्ता बिस्टा करेंगे और यहाँ से निकलेंगे। यहाँ से जो मार्लेश्वर का जो मंदिर है वो कुछ समथिंग आधा पौना घंटा लगता है वहां पे जाने के लिए। एक्चुअली यहाँ पे आने का पर्पस था क्या मालूम है क्या? मैंने एक व्लॉग देखा था और वहाँ का जो सीनरी है ना, जो व्यू है ना, व्यू और जो मंदिर है ना, मतलब सुंदर, एकदम अप्रतिम मंदिर, एकदम अप्रतिम। और हमारा बोलते हैं ना नशीबवान, सीरियसली बोल रहा, सीरियसली नशीबवान है हम, क्योंकि आम्हाला आत्ता कळलं, आत्ता काही वेळापूर्वी की आज तिकडे पालखी आहे। म्हणजे नशिबाची गोष्ट आहे ही, खरोखर आम्हाला माहित नव्हतं। आय थिंक सो, म्हणजे दादाला माहिती होतं पण दादा मला ही गोष्ट बोलत नव्हतं की तिकडे पालखी आहे म्हणून। आणि आमच्या संदीप भाऊला थोडीफार इन्फॉर्मेशन माहिती आहे, हा जो समोर उभा आहे त्याला इन्फॉर्मेशन माहिती आहे त्या मंदिराबद्दल, ती पण त्याला आपण नंतर विचारू, हे तुम्हाला पण कळेल। आणि चला आता आपल्या जर्नीला सुरुवात करूया अशा प्रकारे। आणि माझी इकडे गुड मॉर्निंग झाली आहे। तुम्ही कोणत्या वेळेला व्लॉग बघताय मला माहित नाही, पण तरी पण तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो। तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या ह्या एकदम सुंदर अशा व्लॉग मध्ये। हॅशटॅग भावकी भाऊचे वडे मॅन्डेटरी आहे, मॅन्डेटरी काय मॅन्डेटरी आहे। आई मला आधीच बोलली की राज गावाला चाललायस, अळूची भाजी रान भाजी घेऊन ये, त्याशिवाय यायचं नाही। त्यासाठी आई म्हणून आम्ही हे काढलंय। काय काढलंय? घरात एंट्री नाही, घरामध्ये एंट्री नाही भाई, अळूची भाजी काढली आहे। आणि गावाला अळू अनलिमिटेड असतात। आणि ही आमची प्रोफेशनल छत्री, ज्याच्या एका छत्रीमध्ये आम्ही 3 जण आहोत। चला मित्रांनो, आपण आता छत्रीतून जाऊया। कसे जाणार जसे आलो तसे जाऊ, पुन्हा ये बाबा भिजू नकोस। हा, हे बघा अळूची भाजी अशी असते का, ये है आलू का भाजी, आलू का भाजी ऐसे रस्ते पे मिलता है। काय सस्ते में काय रस्ते में भाई आईचा हे भाई भिजतोय, भाई भिजतोय। सुंदर असं काकीने मला नाश्ता म्हणून दिलाय। काकी आतमध्ये आहेत आणि थँक्यू आपा। हे बघ काकी खूप छान बनवलंय, आवडलं आम्हाला, खूप छान झालंय। आणि आम्हाला सर्व करणारा हाय आपा, आमचा भाऊ। मार्लेश्वरला आल्यानंतर स्थान घेतोय, स्थान। बाय काकी। काकी बोल माझा फोटो काढू नको, माझा फोटो काढू नको बोलतायत। हातामध्ये आता मस्त की अळू घेतलेत। आम्ही आता निघालो आमच्या गाडीच्या दिशेने। इकडे ही जास्वंदी जी आहे ना, त्याला जास्वंदी येते, डबल जास्वंदी। हा, डबल जास्वंदी। ओके, पण आता इकडे दिसत तर नाही। आता दिसत नाही, आता ही छोटी आहे, याच्या आतमध्ये अजून असेल, अजून त्याच्या वरती येतं असं। अरे मग ते घेऊन जायला पाहिजे थोडस। हे बाई इकडे पपईचं झाड मस्त पैकी, आणि पाऊस आलाय आणि आम्ही आमची आता थार रॉक्स काढतोय। आता एवढ्याला आम्हाला ऑफ रोडिंग ते केलीच पाहिजे ना, तर थार रॉक्स। बापरे, गरिबांची भाई पागल बिगलेस काय, इज्जत आहे, इज्जत भाई, समाज मध्ये इज्जत आहे। 1800 रुपयामध्ये आम्ही इथपर्यंत आलो। हे बघा थार रॉक्स। त्यांना त्या आपासोबत एक स्कॅम करायचंय। आता डोर लॉक केले आणि त्याला सॉरी बोलायला लावू, तोपर्यंत त्याला गाडीतच नाही घ्यायचं। आपाला आपा इज्जतीमध्ये सॉरी बोल, प्रेमाने बोल। या आता भाई, याला इज्जत लागते।
म्हणजे सॉरी बोलायचं तर आपण गाडीमध्ये घेणार नव्हतं आणि तो सॉरी बोललाय. या ठिकाणी आपण जिंकलोय. काळजावरती दगड ठेवून कालीज के ऊपर दगड रखे हम दे रहे हैं आपा को गाड़ी चलाने के लिए और वो हमको बोलता है कि गाड़ी आता है पर जजमेंट में थोड़ा गड़बड़ी होता है. मतलब गणपती बाप्पा मोरया जय मार्लेश्वर. हा गाडी चालवतोय आता हँडब्रेक वरती हात ठेव रे, बाकी कुठेच हात ठेवू नकोस तू. काय नाही. राम 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 राम. असंच मी काही एकदा माझ्या मित्राला गाडी दिली होती आणि असंच बोलल्याच्या नंतर त्यांनी गाडीचं आपा आपा थांब ना, स्टॉपे विल्ली कुठे मारत बसलेस रे. तो गाडी चालवतोय आणि मी इकडे ब्रेक मारतोय, वायपर मारतोय बाबा. आप्पाने वायपर मारला, आप्पाने वायपर मारला. आप्पा तर खरं सांग, ब्रिज हाच होतात ना, ब्रिज आता हा होता ना, मग तुला कशाला गाडी पुढे न्यायची आहे आप्पा. हे माझ्या बापा थांब रे. आप्पा थांबला. या ठिकाणी आपण सुंदर अशी प्रकारे गाडी चालवली आहे. आपण कॉंग्रॅच्युलेशन बाबा. जैसा मैं आपको बोला था कि वहाँ पे भी पालकी निकली है, तो मैं आपको अभी दिखाया हूँ. और आपको यहाँ पे आना रहेगा ना, तो मैं आपको आने का सोर्स बताता हूँ. मतलब एक्चुअली मुंबई से आपको यहाँ पे आना रहेगा, तो मुंबई से आपको थाना से आपको ट्रेन मिलेगी सम्मेश्वर तलक. वहां से आपको आना पड़ेगा बस से देवरूप पर्यंत, देवरूप पासून मार्लेश्वर पर्यंत. आणि मोजक्याच बस आहेत, 4 ते 5 बस आहेत. कुठून? सम्मेश्वर पासून ते मार्लेश्वर पर्यंतच. सॉरी, देवरूप पासून मार्लेश्वर पर्यंत. तशा नेमक्या बस आहेत, काही टायमिंग आहे, काहीतरी 4-4, 3-3 तासांच्या बस आहेत. तो तुम्ही कडे असं येऊ शकता. तो अभी हम आ गए मार्लेश्वर के मंदिर के नीचे, मतलब स्टार्टिंग में. आपको दिखा देता है, देखो वो एंट्रन्स है. और देखो मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. सीन बघा, सीन. आणि गर्दी पण खूप आहे तिकडे, थोडीफार आहे. आता सध्या तरी गर्दी कमी आहे, नंतर गर्दी खूप जास्त होईल. आणि हे बघा यार, इकडचे सीन आहेत ना, सीन खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. आता इथून किती वरती जायचं चालत आपल्याला माहित नाही, पण बघू आता किती वेळ लागतोय. पण खूप सुंदर प्लेस आहे, खूप सुंदर प्लेस आहे. मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे, बिकॉज तो व्ह्यू बघायचा आहे जो मी व्ह्यू युट्यूब मध्ये मी ब्लॉग मध्ये बघितला ना, तो वाला व्ह्यू बघायचा आहे. आणि बघा सुंदर असे भजी वडे सगळं भेटतं. वा, सगळं भेटतं, सगळं. मार्लेश्वर देवस्थान मारळ. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का, आता आपण जसं एकविरा जातो ना, एकविराला चालत, तस इकडे प्रॉपर स्टेप्स आहेत. म्हणजे कोण घसरून पडणार नाही, कोणाला त्रास होणार नाही. चांगलं आहे, म्हणजे मॅनेजमेंट आणि सगळं सोय चांगली केली आहे. आणि जस्ट तुम्ही इकडून जसे वरती जाता ना, ते बघ बाजूला एक सुंदर असा व्हाळ. एवढंसं वरती आलो चालत आणि दम लागला. बट टॅटू इधर हर एक चीज है, खाने का सब कुछ है, ऊपर का भी सब कुछ है. थोड़ा सा एक्सपेंसिव, थोड़ा सा, पर ठीक है, उतना तो चलता है नॉर्मली. सबसे इम्पोर्टेंट थिंग क्या मालूम है क्या, यहाँ का मैनेजमेंट सुपर. चलने के लिए जगह प्रॉपर. बारिश अंगावरती पडायला नको. बाबो 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 काय सीन आहे हे बघ समोर का, सुंदर. म्हणजे पूर्ण आमच्या चारशेला डोंगर पूर्णच्या पूर्ण. एक्चुअली क्या है ना, ये जो भगवान ने ना बुलाया हुआ है, इसका कारण क्या पता है क्या, मैं परसों क्या देखा पता है क्या, वीडियो पे यूट्यूब पे मार्लेश्वर मंदिर, राइट. तो मैं ऐसे इसको फोन किया कि भाई तू चलते डायरेक्ट प्लान. और तेरे को भी रात को ही उठा दिया, भाई तू चल करके. आपको पहले मैं आपको एक चीज दिखाता हूँ, रुको. देखो खूबसूरत छोटा सा, ये छोटा सा नहीं है तो बहुत बड़ा है. ऊपर भी है, वहां से पानी आ रहा है. अभी उससे भी ऊपर है भाई. रुको, iPhone 13 कैप्चर कर रहा है. हाँ कर रहा है, वो देखो वहां से धबधबा गिरते गिरते यहाँ से नीचे डायरेक्ट वहाड़ में. और हाँ, एक बात सही बोली मेरे भाई ने कि बुलावा आया है. हमको सच में मालूम नहीं था. पालकी सोड़ा है यहाँ पे, जो कुछ रहेगा हमको नहीं मालूम था, पर हम आ गए. अच्छा हुआ ड्रोन नहीं लेके आए, नहीं तो इसमें तो गायब ही हो जाता. हवा देख कितना है. नहीं भाई, हवा तो बहुत है, पर व्यू तो देखो यार. बापरे, भीती वाटते इकडे थोडीशी, पण व्यू बघा ना यार. हे बघा खवळलेलं पाणी. आता मी रांगेत आहे, बघू शकता रांग.
थोडीशी मोठी आहे, थोडीशी जास्त मोठी नाहीये. आता आतमध्ये तुम्हाला ते देव दाखवायला भेटतात की नाही मला माहिती आहे, पण मी ट्राय करतो थोडंफार, कारण की इकडे पोलीस खूप आहेत. बघा इकडे पोलीस खूप आहेत. आता बघू जमलं तर ट्राय करतो थोडं लपून. आणि इथून असं वाकून जावं लागतं. इकडे पोलीस काका आहेत. आता मला माहित नाही शूट करायला भेटते की नाही. बघा आणि मंदिराच्या बाजूला जस्ट इकडे कुंड आहे. गंगा कुंड मध्ये उतरून आहे. गंगा कुंड आहे ही. आणि आता आम्ही इथून इकडून निघालोय. ज्या गोष्टीची एवढी वर्ष वाट बघत होतो ना ते तुम्ही दाखवतो. खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप सुंदर. मला लास्ट व्ह्यू घ्यायचंय. म्हणजे ना हे लिटरली बोलू का, एवढा सुंदर व्ह्यू आहे ना की इकडून ते म्हणजे बघत राहावं असं वाटतं. फक्त बघत राहावं असं वाटतं. एवढा सुंदर व्ह्यू बघा ना यार. एवढं सुंदर डोंगर. इकडे एक छोटा धबधबा आहे. पावसाला खणखणीत पाऊस. आणि यांच्याकडे छत्री असून पण हे लोक छत्री घेऊन येत नाही. म्हणजे विचार करा. हा बघ पागलवरती झालीच पाहिजे. अरे छत्री असून पण तू छत्री का ओपन करत नाही रे. मजा करायची मला पावसात तुला भिजायचंय. या तुला भिजवतो. आता तू भिजणार पण कारण की आता वरती शेड आहे ना. दिसतोय का खात्मा. हा दिसतोय. ह्याचे डोळे बघ. कुठे डोळे दिसत नाहीत. तू लहान आहेस का रे. ए भाई हा वाला गेम ना. हा वाला गेम लिटरली लहानपणी आम्ही खूप खेळायचो. आणि ही लेझर लाईट हिला तर खूप जास्त इज्जत होती. म्हणजे तेव्हा मी लेझर लाईट आणि हा बघ ती लेझर लाईट तो फोन आणि तो बटनाचा गेम खूप खेळायचो. कारण खूप छान होता. इकडे टोप्यांची पण खूप जास्त व्हरायटी. इकडे खूप जास्त ऑप्शन्स आहेत. आणि आता पावसाला तर माझा आवाज येणार नाही बाहेर. ए वागाला पळा. हा माझा भाऊ आहे ना त्याच्यापेक्षा पण लहान आहे. ये है मेरा बडा भाई. माझं ATM कार्ड. मेरा ATM कार्ड. पावसाळ्यामध्ये बाहेर आल्यावरती बारिश में बाहर आने के बाद मका खाणं गरजेचं आहे. कारण की मका खाल्ल्याने काय होतं. मका खाल्ल्याने ना चांगलं वाटतं. पोट भरतं. आणि मका इकडे गेलेली स्वस्त आहे. आणि मार्लेश्वरला आला तर या काकींकडे मका खायला या. इथून इथे हॉटेल ईश्वरीच्या खाली 30 रुपयाला मका. सुंदर मका जो आपल्या ठाण्यामध्ये 50 रुपयाला भेटतो. पण इथे 30 रुपयाला इज्जत आहे. तर भावांनो तुम्हाला माझा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच पार्ट 2 पण बघा. मध्ये ना. ओके ठीक आहे. नक्कीच पार्ट 2 बघा. आणि भेटूच पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. लवकरच काय दिवसानंतर काय वेळानंतर काय तासानंतर काय मिनिटानंतर काय सेकंदानंतर भेटू. चला बाय गाईज. लव्ह यू. बाय.